आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे जय श्री कृष्ण। गुरुकुलात शिक्षण घेईपर्यंत भगवान श्रीकृष्णांच्या मानव लीलांचा पहिला भाग पूर्ण होतो। पहिल्या भागात जन्मापासून ते पौगंडावस्थेपर्यंत जितक्या म्हणून त्यांच्या लीला आहेत त्या मुख्यत्वे भक्तांच्या मनोरंजनासाठी केल्या आहेत। श्रीकृष्णच ते पूर्ण अवतार आहेत ज्यांनी पावलोपावली ही घोषणा केली आहे की मी स्वतः भगवान आहे। जेव्हा कारागृहात प्रकट झाले तेव्हा तिन्ही लोक नतमस्तक झाले। देवकी वसुदेव भलेही कारागृहात असले तरी कृष्ण जन्माचा सोहळा स्वर्गस्थ देवतांनी यथोचित साजरा केला। श्रीकृष्णांनी अवतार घेताच स्वर्गात शंखनाद सुरू झाला। बालपणाच्या प्रत्येक टप्प्यावर चमत्कार दाखवत राहिले आणि कंसाने पाठवलेल्या दैत्यांचा संहार करत राहिले। बाळ असताना स्तनपान देणाऱ्या पुतनेचा विष चोखून तिला ठार मारलं। झंझावात रूपे तृणवर्त, मग शकटसूर, बकासूर इत्यादी राक्षसांचा त्याने वध केला।
त्यानंतर काली अमर्दन केलं. यमुनेच्या पात्रात राहून यमुनेचं पाणी त्याच्या विषाने कढुळणाऱ्या कालियाच्या फणावर नाचून श्रीकृष्णांनी त्याला वठणीवर आणलं आणि कालियाला यमुना सोडून जायला त्यांनी भाग पाडलं. श्रीकृष्णांच्या या चमत्काराने सर्व गोकुळवासी अतिशय आनंदित झाले. स्वर्गात देवांनी देखील त्यांच्या या लीलेची स्तुती केली आणि त्यांना मनोभावे वंदन सुद्धा केलं. त्यानंतर गोवर्धनधारी बनून इंद्राचं गर्वहरण केलं. हे प्रभू, तुम्ही तुमच्या करुणेला स्मरून मला क्षमा करा. ब्रह्मदेवांचं गर्वहरण केलं. श्रीकृष्ण प्रेमाचा अवतार आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी राधा आणि गोपिकांसह एक अशी अलौकिक प्रेमलीला साकारली ज्यात प्रेमरस आणि भक्तिरस इतक्या अद्भुत पद्धतीने गुंफले होते की प्रेम आणि भक्ती यामध्ये फरक करणं असंभव होऊन बसलं. आता प्रत्येक गोपिकेसाठी तिचा स्वतःचा हक्काचा कान्हा तिच्याबरोबर रास क्रीडा खेळत होता. आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाची ही तर महारास क्रीडाच होती. यमुनेच्या तटावर चाललेल्या या रास क्रीडेचं मनोहारी दृश्य डोळ्यात, मनात आणि हृदयात साठवण्यासाठी देवलोकीचे देवही आता आकाशात जमले होते. कल्पकल्पांतरानंतरचा क्वचितच घडणारा प्रेमाचा आणि भक्तीचा विहंगम सोहळा आज सर्व साक्षी परमेश्वरांच्या साक्षीने अखिल ब्रह्मांड अनुभवत होतं आणि त्यात मनोभावे तल्लीन सुद्धा होत होतं. चोरून लोणी खात राहिले. माती खाऊन मातेला स्वतःच्या मुखामध्ये विश्वाचं दर्शन घडवलं. कधी कधी तर स्वतःच राधेचा वेश धारण करून राधेचं मनोरंजन करत राहिले. बघ, बनलो ना संपूर्ण तुझ्यासारखा. या सर्व लीलांमध्ये लालित्य आहे, माधुर्य आहे, भावुकता आहे, प्रेमाच्या वेदनेचा एक गूढ आनंद आहे. पुढे जाऊन आता आयुष्याचा दुसरा पैलू समोर येईल ज्यात राजनीतीचे डावपेच आहेत. रणांगणात अर्जुनाला गीतेचा उपदेश देताना त्यांनी त्यांच्या अवताराची 3 मुख्य प्रयोजनं सांगितली आहेत. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. राधेसह प्रणय क्रीडा करणारे तेच कृष्ण आता चिलखत धारण करून दुष्टांचा काळ बनून रणांगणात उतरणार आहेत. या टप्प्यापासून त्यांच्या या अवतारी जीवनाचा दुसरा भाग प्रारंभ होतो आहे, जिथून त्यांचं जीवन प्रेम आणि भक्तीच्याही पुढे जाऊन राजनीती आणि कर्मयोगाच्या क्षेत्रात प्रवेश करतं. ज्यात राजनीतीचे डावपेच आहेत
आता त्यांना सांसारिक कर्तव्य पार पाडण्याच्या कठीण मार्गावरून चालायचं आहे आणि त्यांचा भक्त तसंच सखा अर्जुनाच्या माध्यमातून सांसारिक जनांना निष्काम कर्मयोगाची शिकवण द्यायची आहे. इथपर्यंत हातात मुरली होती, परंतु आता काळाच्या मागणीनुसार मुरली सोडून सुदर्शन चक्र धारण करावं लागेल. दुष्टांच्या विनाशाचं कार्य जे कंसवधापासून आरंभ झालं आहे त्या कठोर कर्तव्यांना आता त्यांना पूर्ण करायचं आहे. कंसानंतर आता जरासंधाची पाळी आहे. जरासंधाला कंसाच्या मृत्यूची बातमी तेव्हा मिळाली जेव्हा त्याच्या दोन्ही मुली विधवा होऊन मगध देशात त्यांच्या पित्याकडे परतल्या. या बातमीने जरासंध एका जखमी सिंहासारखा बिथरून गेला. मी कंसाला तर परत आणू शकत नाही, परंतु मी तुम्हाला वचन देतो की त्याच्या खुन्याला तिथेच पाठवणार आहे जिथे कंस गेला आहे. त्याचा खुनी या पृथ्वीवर जिवंत नाही राहू शकणार. सेनापती, आपल्या समस्त सैन्य दलांना एका भीषण युद्धाच्या तयारीचा आदेश दिला जावा. राजधानी बाहेर जिथे जिथे सैन्याच्या तुकड्या आहेत त्या सर्वांना अस्त्रशस्त्राने सुसज्ज होऊन 15 दिवसांच्या आत राजधानीत उपस्थित होण्याचा आदेश द्या. ज्या दिवशी संपूर्ण सैन्य इथे येऊन पोहोचेल त्याच दिवशी आपण मथुरेच्या दिशेने कूच करणार आहोत. मला ठाऊक आहे की मथुरा नरेशांच्या थोड्याशा सैन्याला हरवण्यासाठी आपण आपलं इतकं विशाल सैन्य घेऊन जाण्याची आवश्यकता नाहीये, परंतु माझी इच्छा केवळ मथुरेच्या सैन्याचा नाश करणे ही नाही, तर समस्त मथुरावासियांची हत्या करण्याचा माझा मानस आहे. हत्या. यासाठीच आपल्याला इतक्या विशाल सैन्याची आवश्यकता आहे. माझी इच्छा आहे की ज्या मथुरावासियांनी माझा जावई महाराज कंसांचा वध झाल्यानंतर त्यांच्या खुन्याच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या होत्या त्यांच्यापैकी कुणीही या पृथ्वीवर जिवंत राहता कामा नये. मथुरेच्या गल्ल्यांमध्ये मुलं, वृद्ध, स्त्री, पुरुष कुणीही जिवंत दिसता कामा नये. मी या पृथ्वीला यादव विहीन करू इच्छितो, जेणेकरून समस्त यदुवंशींची नावं इतिहासाच्या पानांवरून पुसली जावी. यासाठी आपल्याला इतक्या विशाल सैन्याची आवश्यकता आहे जे समुद्राच्या लाटांप्रमाणे त्या नगरीला तिच्याच नागरिकांच्या रक्तात बुडवून टाकतील. बस. हो, आता माझ्या आज्ञेचं पालन केलं जावं. जरासंधाचं सैन्य खरोखरच शत्रूच्या छातीत धडकी भरवणारं होतं. कित्येक औक्षहिणी सैन्य, ज्यात चतुरंगिणी विभाजन म्हणजेच अश्वदल, रथ, हत्ती आणि पायदळ सैन्य असे हे सैन्य मथुरेकडे कूच करताना खरोखरच सागरातल्या लाटांप्रमाणे भासत होतं. त्यातला प्रत्येक योद्धा विविध अस्त्रशस्त्राने सज्ज होता. दिवस नाही की रात्र नाही. जरासंधाची सेना न थकता न दमता मथुरेकडे कूच करत होती.
महाराजांचा विजय असो. महाराज बाणासूर सेनेसह आले आहेत. त्यांचं स्वागत आहे, सांग त्यांना. महाराज शल्य राजांची सैन्य देखील आली आहे. भद्र नरेशांना आमचा नमस्कार सांग. जा. आधीच इतकं अवाढव्य सैन्य, त्यात शेजारी आणि मित्र राज्यांच्या सेना देखील जरासंधाला येऊन मिळत होत्या. आता त्यात सैन्यांची ताकद अफाट वाढली होती. दूरवरून पाहणाऱ्या क्षितिजावर केवळ धुळीचे लोट आणि नजर जाईल तिथपर्यंत सैन्यच सैन्य दिसत होतं. आज मथुरेवर संकटांचे ढग जमू लागले आहेत. अक्रूरजींच्या गुप्तहेरांनी सूचना दिली आहे की कंसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचे श्वशूर मगध नरेश जरासंधांनी त्यांच्या विशाल सैन्यासह मथुरेकडे कूच केला आहे. दूतांचं म्हणणं आहे की जरासंधासह त्यांच्या अनेक मित्र राजांचं सैन्य देखील चाल करून येत आहे. इतक्या मोठ्या संकटापासून मथुरेचं रक्षण कसं करावं यावर विचार विनिमय करायलाच ही सभा बोलावली आहे. महाराज उग्रसेन केवळ वृद्धच झाले नाहीये, तर इतकी वर्ष त्या काळ कोठडीत बंद राहिल्या कारणाने त्यांच्या शरीरात जे शैथिल्य आणि जर्जरता आली आहे, त्या कारणाने आपण त्यांच्याकडून आशा करणं चुकीचं आहे की ते या युद्धाचं नेतृत्व करू शकतील. आणि आपण सुद्धा त्यांच्यावर अशी जबाबदारी टाकणं योग्य नाही होणार. अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना मिळूनच या राज्याचं संरक्षण करायचंय. यासाठीच आज आपणा सर्वांना इथे बोलवण्यात आलंय. आणि आज इथे उपस्थित असलेल्या सर्व वृणीवंशी, शूरवंशी आणि अंधकवंशी सरदारांकडून मी हीच अपेक्षा करतो की या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यासाठी ते मला सहाय्य करतील. अक्रूरजी, आपल्या गुप्तहेरांचं काय अनुमान आहे? जरासंधाकडे एकूण किती सैन्य आहे? माझ्या गुप्तहेरांचं सांगणं आहे की जरासंधाबरोबर अनेक औक्षहिणी सैन्य आहे, ज्याची मोजणी करणं अशक्य आहे महाराज. याचा अर्थ आहे की केवळ मथुरेचं सैन्य त्यांच्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. या परिस्थितीत आपण दुसऱ्या राज्यांकडून सहाय्य मागितलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपल्या आजूबाजूचे जितके म्हणून राजे आहेत, बाणासूर आणि भौमासूर, ते सर्व कंसाचे मित्र आहेत. ते आपल्याला सहाय्य अजिबात नाही करणार. किंबहुना मथुरेच्या विनाशात हातभार लावण्यासाठी ते या घडीला जरासंधाबरोबर हात मिळवणी करतील. अशा परिस्थितीत आपण दुसऱ्यांचं सहाय्य मागण्यापेक्षा आत्मबळावरच विश्वास ठेवायला हवा. आपण स्वतःच निर्णय घ्यायला हवा की आपण आपल्या सर्व सामर्थ्यानिशी त्याचा सामना करू. हा निश्चय करणं तर सोपं आहे, परंतु हा सुद्धा विचार करा की त्याचा परिणाम काय होऊ शकतो. जो योद्धा आधीपासूनच परिणामांचा विचार करून युद्धभूमीवर जातो, तो युद्धात कधीही जिंकू शकत नाही.
म्हणून क्षत्रियाला केवळ एकच धर्म शिकवला जातो की जेव्हा देशाच्या रक्षणाचा प्रश्न असतो तेव्हा ते त्याचं कर्तव्य समजून रणांगणात उडी घातली पाहिजे. मग परिणाम भले काहीही होत, जर तो युद्धात मारला जरी गेला तरी त्याला त्याच्या धर्माचं पालन केल्याचा गौरव प्राप्त होतो. स्वर्गात देखील त्याचा एका वीराप्रमाणेच सन्मान होईल. ज्या युद्धात जिंकण्याची काही शक्यताच नसेल अशा युद्धात उडी घेऊन मरण पत्करण्याला शौर्य नाही, आत्महत्या म्हणतात. ज्याला तुम्ही आत्महत्या ठरवत आहात त्यालाच बलिदान देखील म्हणू शकतो. शब्दांच्या अदलाबदलीने परिस्थिती नाही बदलत. माझ्या मतानुसार आजची परिस्थिती आहे त्यामध्ये अशा मूर्खासारख्या शौर्याऐवजी राजनीतीचा वापर केला पाहिजे. आणि अशा परिस्थितीसाठी राजनीती हेच सांगते की महाराजांनी तत्काळ त्यांच्या महामंत्र्यांना जरासंधाकडे पाठवून तहाची बोलणी केली पाहिजे. ज्या योगे हे विनाशकारी वादळ रस्त्यातच रोखलं जाईल. ही भेकडांची राजनीती आहे, वीरांची नाही. अक्रूरजी, मनुष्याने इतिहासाकडून सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे. अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे मोठमोठ्या वीरांनी जेव्हा हे ताडलं की शत्रूशी टक्कर घेणं शक्य नाही तेव्हा त्यांच्या समोर गुडघे टेकून तहाची बोलणी केली, ज्यामुळे शत्रू मित्र देखील झाला आणि त्यांचे प्राण देखील वाचले. अशी अनेक उदाहरणं मिळतात इतिहासात. तुम्ही इतिहासाबद्दल बोलतात तर मग इतिहासात सूर्यवंशी श्रीरामांचं उदाहरण देखील सापडतं की जेव्हा रावणाने त्यांच्या पत्नी सीतेचं हरण करून त्यांच्या पौरुषत्वाला आव्हान दिलं तेव्हा त्यांच्या कर्तव्याने त्यांना साथ घातली की त्यांची आणि त्यांच्या रघुकुलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या पाप्याला शिक्षा देणं त्यांचा धर्म आहे. त्यावेळी त्यांनी क्षणभरासाठी देखील हा विचार केला नाही की ज्याच्या बरोबर ते युद्ध करायला जात आहेत त्याच्याकडे जगातलं सर्वात शक्तिशाली सैन्य आहे आणि त्यांच्यापाशी तर त्यांचं अयोध्येचं सैन्य देखील नव्हतं. तरी सुद्धा त्या वनवासी राजकुमाराने त्याची कर्तव्यनिष्ठा, त्यांचं दृढ आत्मबळ आणि केवळ स्वतःच्या शौर्याच्या भरोशावर थोड्या वानरांना बरोबर घेऊन लंकेच्या किल्ल्यावर चढाई केली आणि हे सिद्ध केलं की जो मनुष्य त्याच्या कर्तव्याची आणि त्याच्या धर्माची हाक ऐकून त्याच्या कर्मपथावर निडरपणे पुढे जात राहतो त्याला ना मृत्यूची भीती वाटते ना परिणामांची. अखेरीस विजय त्याचाच होतो. इतिहास आपल्याला हीच शिकवण देतो महाराज की आपण परिणामांची चिंता न करताच आपल्याला कर्तव्याचं दृढतेने पालन केलं पाहिजे. मी कृष्णाच्या बोलण्याशी सहमत आहे. हा आपल्या क्षत्रिय धर्माच्या परीक्षेचा काळ आहे आणि आपल्याला या परीक्षेत स्वतःला सिद्ध करायचं आहे. मी वचन देतो की जोपर्यंत माझ्या हातात तलवार उचलायची शक्ती आहे मी स्वतः मथुरेच्या प्रवेशद्वारावर उभा राहून तिचं रक्षण करेन. आम्ही तुमच्या सोबत आहोत महाराज. आम्ही वचन देतो महाराज की जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहेत शत्रूची तलवार तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही. मला माझ्या योद्ध्यांकडून हीच आशा आहे. तरी सुद्धा जर आज्ञा असेल तर अजून एक प्रार्थना करू का महाराज? अवश्य महाराज, विचार करताना मला अजून एक योजना सुचली आहे. भलेही बाणासूर आणि भौमासूर आपली साथ नाही देणार
परंतु आपल्या बाजूने इंद्रप्रस्थाचं विशाल साम्राज्य देखील आहे. त्यांच्यापाशी खूप शक्तिशाली सैन्य देखील आहे, ज्यात भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांसारखे महान धनुर्धर आणि महारथी देखील आहे. इंद्रप्रस्थात तुमची मुलगी आणि कुमार वसुदेवांची थोरली बहीण महाराणी कुंती सुद्धा आहे. मला तर खात्री आहे की आपण जर त्यांच्याकडे सहायता करता शब्द टाकला तर या संकटात ते अवश्य आपली मदत करतील. आणि जर तुम्ही कौरवराज धृतराष्ट्राकडे अक्रूरजींना आजच पाठवलं तर मथुरेच्या इतकं जवळ असल्या कारणाने त्यांचं सैन्य वेळेतच इथे पोहोचू शकतं महाराज. मी या विचारांशी सहमत आहे महाराज. मी देखील या विचाराशी सहमत आहे महाराज. मी या विचाराशी सहमत आहे महाराज. मी सुद्धा या विचाराशी सहमत आहे. खरं तर आमचे जावई महाराज पंडूंचा मृत्यू झाला आहे, त्यामुळेच माझी विधवा पुत्री कुंतीचा आता तिथे कितपत प्रभाव आहे हे मला नाही ठाऊक. तरी देखील महाराज धृतराष्ट्र आणि महात्मा भीष्मांबाबत मी पूर्णतः आशावादी आहे की ते या धर्मयुद्धात आपलं सहाय्य अवश्य करतील. सेनापती अक्रूर, बोला महाराज. तुम्ही या क्षणी इंद्रप्रस्थ करता प्रस्थान ठेवावं आणि लवकरच परत येऊन आम्हाला त्यांच्या निर्णयाची माहिती द्यावी. जशी तुमची आज्ञा महाराज. अक्रूरजी, आज्ञा प्रभू. हस्तिनापुरी जात आहात तर तिथे एक छोटंसं काम माझं देखील करावं. सांगा, असं काय काम आहे प्रभू? थोडासा वेळ काढून तिथे माझी आत्या महाराणी कुंतीची अवश्य भेट घ्या. माझ्या वतीने त्यांची विचारपूस करा आणि त्यांच्या 5 पुत्रांचा देखील समाचार आणा. वडिलांच्या मृत्यूपश्चात जर ते स्वतःला अनाथ समजत असतील तर त्यांना सांगा, म्हणावं की जोपर्यंत मी या धर्तीवर आहे त्यांनी चिंता करण्याची काही एक आवश्यकता नाही. त्यांच्या रक्षणाचा भार माझ्यावर आहे. होय प्रभू. अक्रूरजी, मी देवराज इंद्रांना वचन दिलं आहे की मी असेपर्यंत अर्जुनाला कुणीही पराजित करू शकणार नाही. म्हणूनच अर्जुन आणि त्याच्या भावंडांना माझ्या वतीने हर प्रकारे आश्वस्त करा. प्रभू, ज्यांचं रक्षण तुम्ही करता त्यांनी चिंता करायची काय आवश्यकता आहे? जावं, तुमची यात्रा सुखद होत आणि माझी यात्रा सफल होत हे सुद्धा म्हणावं प्रभू. पुनश्च परिणामांची चिंता. परिणामांची नाही प्रभू, मला मथुरेची चिंता आहे. मथुरेची चिंता नका करू अक्रूरजी. मथुरा सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहील. तुम्ही केवळ तुमचं कर्तव्य पार पाडा, बस. इतकं आश्वासन सुद्धा पुरेसं होईल प्रभू. बस. आता आज्ञा द्यावी. या. चला सारथी.
कौरव सम्राट महाराज धृतराष्ट्र राज्यसभेमध्ये येत आहेत हो. गुरु कृपाचार्य आणि गुरु द्रोणाचार्यांच्या चरणी या सेवकाचा प्रणाम. आयुष्यमान भव. विजयी भव. तातश्री भीष्मांच्या चरणी विचित्रवीर्य पुत्र धृतराष्ट्राच्या प्रणामाचा स्वीकार व्हावा. यशस्वी भव. कौरव सम्राट महाराज धृतराष्ट्रांचा विजय असो. 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 महाराज, मथुरा नरेश महाराज उग्रसेनांकडून एक विशेष संदेश घेऊन त्यांचे राजदूत तुमच्या सेवेत उपस्थित आहेत. जर तुमची अनुमती असेल तर त्यांना दरबारात बोलावलं जाईल. अवश्य. क्षमा असावी महाराज. त्याला इथे बोलवण्याआधी आपल्याला या गोष्टीवर विचार करायला हवा की मथुरेहून अशा प्रकारे कुणा राजदूताचं अकस्मात इथे येणं काही साधारण गोष्ट नाहीये. आणि त्याचं येण्याचं प्रयोजन काय आहे? आणि तो जो आला आहे तो तिकडचा साधारण राजदूत आहे की कुणी विशिष्ट व्यक्ती आहे? महामंत्री विदूर, तुम्ही महाराजांना हे सांगितलं नाहीत की जो आला आहे ना तो कोण आहे? तरी कोण आहे तो सांगा ना आम्हाला.
होय विदुर, तू हे नाही सांगितलंस की तो कोण आहे. महाराज, ते मथुरेचे मुख्य सेनापती महारथी अक्रूर आहेत. सेनापती भले मथुरेच्या सेनापतीचं कौरव दरबारात येण्याचं काय प्रयोजन असू शकतं. होय विदुर, शकुनीचा हा प्रश्न विचार करण्यायोग्य आहे की एका सेनापतीचं अशा प्रकारे अचानक येण्याचं काय प्रयोजन असू शकतं. महाराज, ते यावेळी एक सेनापती म्हणून नाही तर मथुरा नरेशांचे राजदूत म्हणून त्यांचा एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायला आले. त्यामुळे त्यांना सन्मानाने दरबारात बोलवलं पाहिजे. हाच शिष्टाचार आहे. महामंत्री विदुर, सामान्य परिस्थितीमध्ये तुमचा हा शिष्टाचार योग्य असू शकतो, परंतु तुम्ही ते का विसरता आहात की या क्षणी इंद्रप्रस्थ राज्याची परिस्थिती सामान्य नाहीये. संपूर्ण राजकुळात एक उलथापालट झालेली आहे. महाराज पंडूच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू महाराज धृतराष्ट्र आता या त्यांच्या सिंहासनावर बसलेले आहेत. असंच होऊ शकतं की ही गोष्ट मथुऱ्यातल्या लोकांना रुचली नसेल, कारण महाराणी कुंतीमुळे यादवांचं खरं नातं तर महाराज पंडू बरोबर होतं. महाराज पंडू बरोबर. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की त्यांची सहानुभूती महाराज धृतराष्ट्रांबरोबर असूच शकणार नाही ना. बहुधा याच कारणाने त्यांनी मागणी केली असावी की पंडूंच्या ज्येष्ठ पुत्रालाच त्यांच्या सिंहासनावर बसवलंच जावं. त्यामुळेच महाराज मी म्हणतो आहे की या सर्व गोष्टींचा विचार करून आपण निर्णय हा घ्यायला हवा की जर अशी एखादी मागणी असेल तर त्या मागणीचं आपण काय आणि कसं उत्तर द्यायचं, त्यानुसारच तुम्ही त्यांच्या राजदूताला भेटलं पाहिजे महाराज. हा, मी कुमार शकुनींच्या विचाराशी सहमत आहे. हा, हेच योग्य आहे महाराज, हेच योग्य आहे. द्वारपाल, मथुरेच्या राजदूताला जाऊन सांगा की महाराज यावेळी एका आवश्यक राजकार्यामध्ये व्यग्र आहेत. त्यांनी अतिथीगृहात जाऊन विश्रांती घ्यावी. महाराजांना जसा वेळ असेल तसा त्यांना बोलवण्यात येईल. जा. जशी आज्ञा महाराज. थांबा. क्षमा करा महाराज. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत कुमार शकुनीच्या होला हो म्हणून तुम्ही अनुचित प्रथा पाडत आहात. अहो, राज्यसभांचे स्वतःचे काही शिष्टाचार असतात. तिथे राजदूतांना अशी तिरस्करणीय वागणूक नाही दिली जात, भलेही ते शत्रूने पाठवलेले का असेनात. आजच्या या राजसभेत गुरु द्रोणाचार्य, महात्मा विदुर आणि गुरु कृपाचार्यांसारखे सभासद बसले आहेत. यांच्या बुद्धिमत्तेवर, नीतीवर आणि सामर्थ्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. हे तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत उचित सल्ला देतील आणि तुम्हाला धर्माचा मार्ग दाखवतील. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही राजदूताला भ्यायचं कारण नाही. त्यामुळे माझी हीच प्रार्थना आहे की अक्रूरजींना राज्यसभेत येण्याची संधी दिली जावी. परंतु आणि हो, जर आवश्यक असेल आणि मुद्दा अतिशय गंभीर असेल तर त्यांना हे सांगितलं जाऊ शकतं की विचार विनिमय केल्यानंतरच आपण त्यांची दुसरी भेट घेऊ. परंतु आधी त्यांना त्यांचं म्हणणं मांडायची संधी तरी देण्यात यावी.
हे अगदी योग्य आहे. त्यांना सन्मानपूर्वक इथे आणण्यात यावं. जशी आज्ञा महाराज. तत्प्रेरणा